नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतंय जग, बदलतंय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास, आमची जबाबदारी. आंबा बागायतदार मोर्चातील पदाधिकारी हे उबाठा आणि काँग्रेसशी संबंधित असताना पालकमंत्री नितेश राणे यांनी ओरोस येथील मेळाव्यात उपस्थिती का दर्शविली? तसेच माजी आमदार अजित गोपटे यांनी भारतीय जनता पार्टीसाठी नेमका कोणता संघर्ष केला? असा सवाल आंबा काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष काका ढोके यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. यावेळी त्यांनी विविध राजकीय घडामोडींवर भाष्य करत बागायतदारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पुढे ढोके काय म्हणाले ते पाहूया. गेले 3-4 महिने आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या भावना सर्वसामान्य माणसांपर्यंत किंवा शेतकऱ्यांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवल्याबद्दल तुमचे सर्वप्रथम आधी मनापासून आभार मानतो. गेल्या 15 तारीखला म्हणजे या मे महिन्याच्या 15 तारीखला आम्ही मुंबई येथे मोर्चा काढला होता. गिरगाव चौपाटी ते वर्षा निवासस्थान असा तो मोर्चाचं आयोजन होतं. परंतु या सरकारने बळजबरीने लाठीचार्ज करा किंवा विचारून तू कोकणातून आलायस, रत्नागिरीवरनं आलायस, सिंधुदुर्गातून आलाय, अशा पद्धतीत ते आंदोलन मोडीस काढले. त्याच्यानंतर काही जणांवरती केसेस देखील झाल्या. पण त्या आंदोलनाचा निषेध म्हणून, जे आमचं आंदोलन बळजबरीने चिरडलं गेलं त्याचा निषेध म्हणून 16 तारीखला संध्याकाळी जामसंडा येथे मुख्यमंत्र्यांचा पुतळ्याचं दहन केलं गेलं. आणि त्याच्या मागचा एकच उद्देश होता की ज्या आमच्या भावना होत्या, मुंबईला गेल्यानंतर ज्या आम्ही मुद्दे मांडण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांना भेटणार होतो, त्या ठिकाणी आम्हाला कोणत्याही पद्धतीचा प्रतिसाद मिळाला नाही. आणि ती एक भावना होती शेतकऱ्याची, त्या भावनेच्या भरात आम्ही हे केलं, पुतळा दहन झाला. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच 1-2 दिवसात सत्तेत असणाऱ्या काही लोकांनी पत्रकार परिषद घेऊन हे शेतकऱ्याचं आंदोलन नसून हा स्टंट आहे, हा काँग्रेसचा उरल्या सुरलेला किंवा उबाटा गटाचा स्टंट आहे, हे असं बोलून शेतकऱ्यांची अक्षरशः थट्टा केली. मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही त्या पत्रकार परिषदेमध्ये हेच देखील बोलला होता, बीजेपी पक्ष हा संघर्षातून किंवा आम्ही कार्यकर्ते संघर्षातून आज इथपर्यंत पोहोचलो आहोत. अरे तुम्ही कधीचा संघर्ष केलात? म्हणजे तुमच्या संघर्षाची तारीख, साल तरी तेवढं तरी सांगा ना. कारण तुम्ही 2014 नंतर आयत्या खुर्चीवर बसण्यासाठी आलेले लोक आहात. ज्यावेळी नितीन गडकरी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यावेळी आम्ही तर संघाचा स्वयंसेवक आहे, मी होतो संघात, लहानपणापासून संघाच्या शाखेत गेलेला पोरगा मी आहे. त्याच्यामुळे तुम्ही संघर्षाची भाषा आम्हाला शिकवू नका. संघर्ष कोणी केला असेल देवगडला तर स्वर्गीय आप्पासाहेब गोपटे माजी आमदार, त्यांनी केला संघर्ष. सुधीर जोशी याने संघर्ष केला. त्याच्यानंतर माधव भंडारी, निशिकांत साटम असतील, सदा ओगले असतील, या लोकांचा जो संघर्ष आहे त्याच्यातून ही बीजेपी घडलेली आहे. आणि हा खरा तर बालेकिल्ला आहे RSSचा. त्यामुळे तुम्ही 2014 साली येऊन तुम्ही जर आम्हाला सांगत असाल कारण की आम्ही संघर्षातून पुढे आलो, तर नाही, तुम्ही फक्त जिल्हा परिषद किंवा इतर गोष्टींसाठी तुमच्या पोळ्या वाजायला बघताय, बाकी तुम्हाला काही शेतकऱ्यांचं पडलं नाही. मला राजकीय बोलण्याची खरंच इच्छा नव्हती, परंतु तुम्ही या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहात. त्याच्यामुळे या कुठल्या तरी राजकीय गोष्टी बोलण्याची वेळ येते. त्यामुळे तुम्ही सुद्धा असं लक्षात ठेवा. याच्यानंतर तुम्ही जे सांगितलंय की तुम्ही असं जर काही प्रतिक्रिया दिलात तर आम्ही असं करू, तर तुम्हाला केव्हाही तुम्ही सांगा, तुम्हाला चोख उत्तर शेतकरी देतील. पद्धतीत गेली 4 महिने आम्ही ज्या गावोगावी फिरतो आहोत त्या गावोगावी आम्हाला अक्षरशः शेतकरी सांगतायत, म्हणजे खूप गाव, वाडा तर ब्रिजच्या पलीकडची जी बरीचशी गावं आहेत, हजारो शेतकरी आहेत की ज्यांना आम्ही संपर्क केला. त्यांची व्यथा जर तुम्ही समजून घेतलात ना, तर आज ही जी पत्रकार परिषद घेऊन वायफळ जे तुम्ही वक्तव्य करताय, राजकीय स्वरूप देताय त्याला, ते तुम्ही दिलं नसतं. त्यामुळे याच्यानंतर बोलताना तुम्ही पूर्णतः विचार करा. आणि राहिला सवाल धमकीचा, तर तुम्ही ज्या पद्धतीत तुम्हाला भाषा जर समजत असेल, म्हणजे तुम्ही जर आम्हाला ज्या पद्धतीत भाषेचा उपयोग कराल त्याच पद्धतीत शेतकरी म्हणून आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. आणि याच्यानंतर राजकीय उत्तर देण्यासाठी आम्ही तुमचे बांधील नव्हे, सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे तुमची
संघर्ष कधीचा आहे आणि तुम्ही आता कुठच्या स्वार्थाने तिकडे आहात. दुसरी गोष्ट, तुम्ही जी पत्रकार परिषद घेतलात, एवढं एक काम करा, त्या चॅनलवरच्या त्या बातमी बघा आणि त्याच्यामध्ये ज्या कमेंट्स आल्या आहेत त्या खरंच बघा, म्हणजे तुमची लायकी काय आहे. मी लायकी काढण्याचा विषय एवढ्यासाठीच की तुम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला ज्या पद्धतीत शब्दप्रयोग वापरलेत की हे शेतकऱ्यांचं आंदोलन नाहीये, उभाटा गटाचं आणि काँग्रेसचं आहे, त्याच्यामुळे हा लायकी हा शब्द वापरावा लागतोय. त्यामुळे परत अशा पद्धतीची चुकून सुद्धा शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या बाबतीत स्टेटमेंट करू नका, एवढंच सांगतो. प्रथम सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी या पत्रकार परिषदेत मनपूर्वक स्वागत. गेले 3-3.5 महिने शेतकऱ्यांच्या या अन्यायाविरुद्ध किंवा शेतकरी जो या संकटात सापडले त्याच्या विरुद्ध जे काय शेतकऱ्यांचं आंदोलन आंबा बागायतदार व्यापारी व बागायतदार संघ यांच्या वतीनं चालू आहे आणि या संघर्षात सर्वच पक्षीय लोक या ठिकाणी या जिल्हा अध्यक्षांनी किंवा विविध पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. खरं तर कालची जी पत्रकार परिषद झाली त्यात सन्माननीय माजी आमदार अजित गोगटे यांनी जी भाषा वापरली ती खरं तर शेतकऱ्यांना कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न अजित गोगटे साहेबांनी केला असं या ठिकाणी आम्हाला नमूद करावं असं वाटतं. खरं तर अजित गोगट्यांच्या तोंडून ही भाषा शोभत नाही त्यांना. ते माजी आमदार आहेत, शिवाय प्युअर भाजपचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, RSSचे कार्यकर्ते आहेत. कुठेतरी RSSची विचारधारा त्यांच्यापासून लांब झाली आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. सर्वप्रथम अजित गोगटे साहेबांनी आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून, आंदोलनाच्या पहिल्या मेळाव्यापासून या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध केला. खरं तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की तुम्ही पालकमंत्र्यांना विश्वासात घेऊन हे आंदोलन करा, तुम्हाला कुठेही यातनं पालकमंत्र्यांना बरोबर घेतलात नाही तर तुमच्या आंदोलनाला यश येणार नाही. माझं म्हणणं आहे की हे जर आंदोलन राजकीय होतं तर जो रस्ता मोर्चा झाला त्या मोर्चात पालकमंत्र्यांनी येऊन आश्वासन दिलं आणि जर तो विरोधी पक्षाचा मोर्चा होता, जर उरलेल्या सुरलेल्या काँग्रेसच्या उभाटा शिवसेनेच्या लोकांचं आंदोलन होतं तर त्या ठिकाणी पालकमंत्री त्या ठिकाणी उपस्थित का राहिले? पालकमंत्री उपस्थित राहिले, त्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला मी रस्त्यावर उतरायला देणार नाही. रस्त्यावर मी शेतकऱ्यांच्या बाजूनी ठामपणे शेतकऱ्यांना जो मोबदला पाहिजे तो मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तरी ही 220 रुपये जी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना प्रति कलम दिली ती त्यांना मान्य आहे का? भारतीय जनता पार्टीला मान्य आहे का? ती मान्य असेल तर त्यांनी तसा प्रकारचा शेतकऱ्यांचा एखादा मेळावा घ्यावा. शेतकरी तुमच्या पाठीशी किती आहेत हे आता आम्हाला बघायचंय. तुम्ही शेतकऱ्यांना वारंवार तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खिजवण्याचा प्रयत्न करताय. हा प्रयत्न तुम्हाला कुठेतरी नियती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी याचं उत्तर नियती देईल, शेतकऱ्यांना द्यायची गरज नाही. खरं तर सन्माननीय माजी आमदार स्वर्गीय आप्पासाहेब गोगटे हे आंबा बागायतदारांच्या पाठीशी ठामपणे उभे होते. आपल्या सगळ्या पत्रकार बंधूंना देखील माहिती आहे आंबा उत्पादकांसाठी आप्पा गोगटेंनी केवढा मोठा लढा त्या ठिकाणी केलेला आहे. वारंवार त्यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी ते उभे राहिलेले आहेत आणि त्याच आप्पा गोगटेंचे वंशज म्हणून तुम्ही या ठिकाणी पुन्हा एकदा आमदार झालात, त्यांच्या जीवावर आमदार झालात, त्यांनी जे काम केलं त्याच्या जीवावर आमदार झालात आणि त्यांचे विचार तुम्ही बाजूला ठेवून त्यांचे विचार दावणीला बांधून तुम्ही फक्त आणि फक्त राजकीय भाषा जर करत असाल तर ती योग्य नाही. त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी आमच्या या आंबा बागायतदार संघटनेच्या वतीनं करतो. खरं तर एखादं आंदोलन म्हटल्यानंतर त्याला राजकीय पाठिंबा हा मिळतोच. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो. महाविकास आघाडीची सत्ता असताना एसटीचं जे आंदोलन चालू होतं त्यात गोपीचंद पडळकर कोण होते? तुमचेच होते ना. सदावर्ते कोण आहे? कोणाच्या आडून काम करतो हे जग जाहीर आहे. त्याच्यामुळे कुठलंही आंदोलन करताना राजकीय किंवा विरोधी पक्षाचा पाठिंबा त्या आंदोलनाला असतो आणि तो पाठिंबा मागण्यासाठीच आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी तो पाठिंबा दिल्याबद्दल त्या सर्व राजकीय पक्षांचा आम्ही त्यांना धन्यवाद देतो. खरं तर हा पाठिंबा मागण्यासाठी सन्माननीय राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण यांचीही भेट मागितली होती, परंतु त्यांनी ती वेळ दिली नाही. ते सुद्धा आमच्या आंदोलनात सहभागी झाले असते. ते कोकणात नेतृत्व करतात, कोकणातले आहेत. त्यांनी जर या आंदोलनात सहभाग घेतला असता तेही आम्हाला आवडलं असतं. आज तुम्ही शक्तीपीठ महामार्गाचं आंदोलन बघा ना, त्या आंदोलनात सर्व पक्षीय लोक सामील झालेत. म्हणजे उगाचच फक्त एखाद्या आंदोलनाला बदनाम करायचं म्हणून जर तुम्ही त्याला राजकीय वळण देत असाल तर ते ठाम चुकीचं आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो. तुमच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना देखील आव्हान करतो
की हे आंबा काजू उत्पादकांचं जे आंदोलन आहे हे इतिहासपूर्ण आंदोलन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आपण बघितलं असाल की काही लोकांनी टीका केली. कालच्या पत्रकार परिषदेत त्यांनी एक शंका उपस्थित केली की आंदोलनाला वाढता पाठिंबा होता, पण तो पाठिंबा अचानक कमी होत चालला. शेवटचा जो मेळावा राजू शेट्टींचा इथे झाला त्याला उपस्थिती कमी होती. त्याच्या मागे कारण हीच आहे की उरलेला सुरलेला जो आंबा शेतकऱ्यांकडे होता तो कुठेतरी ताब्यात घेऊन त्याच्यातनं काही जे आर्थिक उत्पन्न जे मिळणार आहे ते ताब्यात घेतलं पाहिजे, म्हणूनच त्या आंदोलनाला शेतकरी कमी उपस्थित राहिले. आणि मुंबईतल्या आंदोलनाला जर तुम्ही म्हणत असाल उपस्थिती नव्हती, पाठ फिरवली असती, तर तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना प्रश्न विचारा की तुम्ही वाशी टोल नाक्यापासून ठाण्यापासून ते अगदी गिरगाव चौपाटीपर्यंत नाकाबंदी करून MH07 MH08 च्या गाड्या बाजूला का काढत होतात? आझाद मैदानावर 1,500 ते 2,000 शेतकरी त्या ठिकाणी उपस्थित होते. हे जरी मीडियाला दाखवता आले नसतील तरी हे सत्य आहे आणि ह्याची प्रचिती तुम्हाला येणाऱ्या तुमच्या राजकीय वाटचालीमध्ये तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. जसं आमच्या काकांनी सांगितलं, अध्यक्षांनी, सन्माननीय अध्यक्षांनी सांगितलं की तुम्ही जी पत्रकार परिषद घेतलात आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेतल्यानंतर ज्या तुमच्या खालच्या कमेंट आहेत त्या एकदा त्याची प्रिंट काढा, वाचा आणि त्याचं आत्मपरीक्षण करा. तेव्हा तुमच्या लक्षात येईल शेतकरी किती चिडलेला आहे तो. आणि हे आंदोलन आता इथेच थांबणार नाहीये. तुम्ही किती, जेव्हा आम्ही सुरुवातीचं आंदोलन केलं, रास्ता रोको करायचं ठरवलं, जसं जसं आंदोलनाला उग्र स्थिती यायला लागली तेव्हा तुम्ही 700 लोकांना नोटिसा काढल्यात. अरे शेतकरी का आतंकवादी आहे का? जर तुम्ही एखाद्या आतंकवाद्यासारखी ट्रीटमेंट जर शेतकऱ्याला देत असाल तर ती ठाम चुकीची आहे. खरं तर पहिल्या आमच्या मेळाव्यात सगळ्याच राजकीय नेत्यांना आम्ही उपस्थित केलं होतं. त्यात ज्या पत्रकार परिषद, संदीप साटम, तुम्ही ज्या पत्रकार परिषदेतून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करताय त्या व्यासपीठावर तुम्ही देखील भाषण केलं असल्यामुळे शेतकऱ्यांनी तुम्हाला खाली बसवलं हे विसरू नका. सन्माननीय सुधीर जोशी RSSचं काम करतात, भारतीय जनता पार्टीचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, ते देखील त्या व्यासपीठावर होते. तुम्ही उगाचच या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नका, ही नम्र विनंती आहे तुम्हाला. आणि जर तुम्ही धमकीची भाषा करत असाल तर अजित गोपटे साहेब, तुम्ही वार, तारीख आणि वेळ तुम्ही डिक्लेअर करा आणि किती पुतळे जाळायचे ते सांगा. सगळ्या शेतकऱ्यांसमोर आमने सामने आम्ही यायला तयार आहोत. ही धमकी वजा इशारा तुम्ही समजून घ्या. जे शेतकरी काल भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयातनं, शेतकरी म्हणताच नाही त्यांना, कारण ह्यांनी स्वतःच्या बागा दुसऱ्याला करारावर देऊन बसलेत, त्यांच्याकडनं लाखो रुपये घेतलेत, त्यांना शेतकऱ्यांची व्यथा काय समजणार? तुमच्यात हिंमत असेल तर त्या शेतकऱ्यांना पैसे परत द्या संघटनेच्या समोर. आपापल्या बागा तुम्ही लोकांच्या गळ्यात मारलायत, त्यांना काही उत्पन्न झालं नाही, त्याची तुम्ही बांधिलकी म्हणून ते पैसे परत करा, हिंमत असेल तुमच्यात तर. तुमच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना विनंती करतो की यांच्या दडपशाहीला घाबरू नका. हे आंदोलन अजून आपल्याला तीव्र करायचं आहे. जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत ही रस्त्यावरची लढाई थांबवायची नाही. नाहीतर एक दिवस असा येईल की आपल्या मुलाबाळांना आणि पुढच्या पिढीला आंबा आणि काजू आम्हाला इतिहासाच्या पुस्तकात दाखवावा लागेल. खरं तर इथले राजकीय जे नेते आहेत किंवा सत्ताधारी पक्षातले नेते आहेत, यांनी काय फक्त गणपतीत ट्रेन सोडा, एसट्या सोडा, गाड्या सोडा एवढीच भूमिका आहे काय? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचा रोजगाराचा मोठा प्रश्न आहे, तो प्रश्न सोडवा ना. तुम्ही इथे आंबा बागायतदारांवर एवढं मोठं संकट असताना बाकीच्या गोष्टी करत बसल्यात. आता लोक दूधकुळी राहिली नाहीत. येणारी वेळ तुम्हाला निश्चित तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. आंबा बागायतदार लढतोय आणि असं असताना परवाच जी काही सत्ताधाऱ्या मंडळींकडून जी काही पत्रकार परिषद घेण्यात आली त्या पत्रकार परिषदेवर काय बोलायचं हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. कारण त्यांनी सुरुवातीला इतका अहंकार सत्तेचा त्यांच्या त्या पत्रकारातून दिसून आला की गल्लीपासून दिल्लीपर्यंत स्वतःला 100% समजतात आणि इतक्या अहंकाराची भाषा की प्रथमतः या आंदोलन चिरडण्यासाठी त्यांनी काय काय प्रकार केले सुरुवातीपासून हे सर्व आंबा बागायतदारांना ज्ञात आहे. हे आंदोलन होता कामा नये यासाठी विशिष्ट कुठची त्यांनी बाजू सोडली नाही, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम केलं. आणि असं असताना मला खरोखरच खंत वाटते की माजी आमदार अजित गोपटे साहेबांची
की तुम्ही इतके हतबल झालात का? कारण या मतदारसंघाचा इतिहास आहे आणि सुदैवाने मी एका पक्षाचा पदाधिकारी आहे, गणेश असेल, पण काकाही RSS आणि काँग्रेसचे आम्ही कट्टर वेगळ्या विचारांची माणसं आहोत, पण तरी सुद्धा या संघटनेत कोणतेही राजकारण होता कामा नये याची खबरदारी आम्ही प्रत्येकाने त्यावेळी घेतलेली आहे. आणि असं असताना आम्ही कधीच काकांचा शब्द आल्यानंतर काका आम्हाला प्रत्येक सांगितलं बाबा याच्यात राजकारण होऊ देऊ नका, आणि तो काकाचा शब्द आम्ही प्रत्येक त्या ठिकाणी पाळलेला आहे. आणि असं असताना कोणतरी यायचं आणि तिथे मिठाचा खडा टाकून जाण्याचं काम जे काही सत्ताधारी मंडळी करतायत याचं उत्तर नियती नक्कीच देईल. पण दुर्दैवानं म्हणावं लागेल की 100% तुम्ही असताना सुद्धा तुमच्या विचारांचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहेत. 3 महिने होऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून एकही चक्कार शब्द आपण आंबा बागायतदारांबद्दल बोललेला दाखवा. म्हणजे तुम्ही फक्त या ठिकाणी पत्रकार परिषद घ्यायच्या, जे शेतकरी आंदोलन करतात त्यांना चिरडण्याचं काम करायचं. तुमची ही जी ताकद आहे ती सगळी निदान मुख्यमंत्र्यांजवळ वापरा, किंवा मुख्यमंत्र्यांना सांगा की देवगडात अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुमची उंची किती समजायची, म्हणजे तुम्ही साधं मुख्यमंत्र्यांसोबत बोलू शकत नाही, इथे पत्रकार परिषद घेऊन तुम्ही मोठमोठ्या बाता करू शकता. आमची विनंती आहे, याच्यात कोणतेही राजकारण नाही. आणि राजकारण जर करायचं असतं तर पहिल्या दिवशी सन्माननीय साटम साहेब, गुप्ते साहेब नव्हते त्या मेळाव्याला, पहिल्या मेळाव्याला आंबा बागायतदारांच्या, सन्माननीय साटम साहेब त्या ठिकाणी उपस्थित होते. साटम साहेबांना आम्ही काकांच्या अध्यक्षांच्या आदेशाप्रमाणे त्यांनाही व्यासपीठावर घेतलं. आम्हाला जर राजकारण करायचं असतं त्याच वेळी त्यांना विरोध केला असता. पण कुठेतरी आपलं होत असलेलं कमीपण हे कुठेतरी दडवण्यासाठी कुठेतरी त्याला राजकीय वळण लावायचं. कृपा करून आमची विनंती की तुम्ही हे पाप करू नका. कुठेतरी शेतकऱ्यांचा आवाज, आज शेतकरी आता कुठेतरी जास्तीत जास्त झळ शेतकऱ्यांना पोचायला लागले, कारण आता सीझन संपत आलाय. औषधांचे औषधची देणी आहेत, कामगारांचे पगार आहेत. आज जे काय आम्ही आपापल्या शेतकऱ्यांची जे काय माहिती घेतोय, अक्षरशः शेतकरी अडचणीत असताना सुद्धा तुम्ही त्याच्यात राजकारण करण्याचं पाप करताय. याचं कुठेतरी तुम्हाला नियतीला उत्तर द्यावं लागेल. आणि तुम्ही जाहीर करा जे काही सरकारने, म्हणजे सरकारने मला गोपटे साहेबांना सांगायचं किंवा ती सगळी पत्रकार परिषद मंडळी होती त्यांना सांगायचं आहे, सरकारने एवढं शेतकऱ्याला फसवलंय की जी काही विम्याची रक्कम परवा त्यांनी अधिवेशनात जाहीर केली. गेल्या वर्षी आमच्या सर्कलला, मला स्वतःला गेल्या वर्षी हेक्टरी 70,000 रुपये नुकसान भरपाई मिळाली गेल्या वर्षी. आणि यावर्षी कदाचित निकष बघितले, वातावरण बघितलं तर 100% विमा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे होता आणि मिळेल अशी परिस्थिती आहे. पण सरकारने तेही बंद करून टाकले, 42,000 रुपयावर ते आणून ठेवलेलं आहे. म्हणजे यंदाही शेतकऱ्याचं नुकसान. म्हणजे अशा गोष्टी तुम्ही समोर असताना तुम्ही त्या मुख्यमंत्री महोदयांशी बोला की निदान विमा तरी त्या शेतकऱ्याला 100% द्या. असं न करता तुम्ही फक्त त्याला राजकीय वळण लावताय. म्हणजे अक्षरशः तुमची तिथे मुख्यमंत्री, आम्ही मागच्या पत्रकारिषदेत बोललोय की मुख्यमंत्री, माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कोकण हे नकाशावरून काढून टाकलेलं आहे. आणि तोच आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती परवा ज्या मुंबईत जो मोर्चा झाला मुंबई लढण्यासाठी, मुंबई निर्माण करण्यासाठी, कोकणचं खूप मोठं योगदान आहे. कोकणच्या लोकांनी तिथे रक्त दिलंय आणि त्या रक्त सांडलेल्या भूमीत कोकणचं MS7 दिसला की कोकणी माणूस दिसल्यानंतर जी काही धरपकड करत होते तो खरोखरच अक्षरशः वाईट वाटलं की आपण महाराष्ट्रात राहतोय की कुठेतरी दुसऱ्या राज्यात गेलोय. कारण इतकं वेळ प्रवास करते मुंबईत गेल्यानंतर वेगळं आपली माणसं, आपली मुंबई वाटते. पण परवाच्या आंदोलनात बघितल्यानंतर कुठेतरी आम्ही परदेशात गेलो होतो की काय अशी अवस्था त्या ठिकाणी होती. मग त्याबद्दल हे चकार शब्द बोलायला तयार नाहीये. तुम्ही गृहमंत्र्यांनी एवढं तरी सांगितलं पाहिजे होतं की आपली लोक कोकणातली येत आहेत तिथे, त्यांचा मान सन्मान ठेवून त्यांना काय ते लोकशाही मार्गाने आंदोलन करू द्यात. एवढं जरी केलं असतं तरी शेतकऱ्यांनी तुमचे आभार मानले असते. पण त्याच्यातही तुम्ही अपयशी ठरलात. त्याबद्दल तुम्ही आता शेतकऱ्यांच्या बाजूने या, नाहीतर येणारा काळ, येणारा परिस्थिती आणि येणारा शेतकरी त्यावेळी उत्तर तुम्हाला योग्य वेळी देईल. एवढंच मी सांगतो. धन्यवाद. तर जे दोन तीन महिने आमचं शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे, ते आंदोलन मोडीत काढण्यासाठी काही लोक त्याला राजकीय स्वरूप देत आहेत आणि राजकीय स्वरूप देऊन कुठेतरी शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ते असं न होता हे पूर्णपणे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. कारण शेतकरी स्वइच्छेने एवढ्या मोठ्या प्रमाणात, प्रथमतः आज आपल्या कोकणाचा इतिहास आहे, गेल्या इतक्या वर्षात कोकणी शेतकरी एकत्र आलेला नव्हता. तो आज या वातावरणाच्या बदलामुळे आणि झालेल्या नुकसानामुळे शेतकरी एवढा अडचणीत आहे की त्याच्या पुढे आता पर्याय नाही आहे. त्याचा मायबाप सरकारकडे दाद मागल्याशिवाय दुसरा विषय हेच नाही आहे. तर आता जो काही लोक, म्हणजे राजकीय लोक या आंदोलनाला राजकीय स्वरूप देऊन शेतकऱ्यांचं आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहेत, तर त्यांना मी सांगू इच्छितो की
बलाढ्य ब्रिटिश सरकारला एका पंचा आणि काठीचा आधार घेऊन एका व्यक्तीने आंदोलन उभं करून ह्या आपल्या देशातून बाहेर करून लावलं आहे आणि आपला देश स्वतंत्र केला आहे. हा आपल्या भारताचा इतिहास आहे. तिथून पुढे कोणी किती बलाढ्य असू दे, जर शेतकऱ्याने एकदा ठरवलं, इथे शेतकरी एकत्र आलेलाच आहे आणि येणारा काळच आपल्याला इथून पुढील भविष्य काय असेल ते समजवेल. धन्यवाद. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.